वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिवळी गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे। एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या 2 निष्पाप लहान मुलांचे मृतदेह शेत शिवारात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा पुरता हादरून गेला आहे। जून 13 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही भयानक घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिवळी येथील रहिवासी संतोष तुकाराम बकाल वय 38 यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील हायव्होल्टेज विद्युत टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला, तर त्यांची पत्नी वर्षा संतोष बकाल वय 34 यांचा मृतदेह शेतातील विहिरीच्या पाण्यात तरंगताना सापडला। या घटनेतील सर्वात क्रूर आणि मन सुन्न करणारी बाब म्हणजे त्यांची 7 वर्षांची मुलगी जान्हवी आणि 6 वर्षांचा मुलगा सोहम या दोन्ही निष्पाप चिमुरड्यांचे हात आणि पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून बाहेर काढण्यात आले। चिमुरड्यांचे हातपाय बांधून त्यांना विहिरीत फेकण्यात आल्याचे समोर आल्याने या अमानुष कृत्याबद्दल परिसरातून तीव्र संताप आणि दुःख व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच शिरपूर जैन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून 3 मृतदेह बाहेर काढले आणि सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत। ही सामूहिक आत्महत्या आहे की यामागे काही क्रूर हत्याकांड दडले आहे, या दृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत। या घटनेमुळे तिवळी गावावर मोठी शोककळा पसरली आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। उसके अंदर नेमका घटना काय आहे आणि काय प्रकार होतो? आज तिवळीला 4:30 वाजता पोलीस स्टेशनला खबर मिळाली पोलीस पाटलामार्फत की तिवळी शिवारामध्ये एका विहिरीमध्ये 3 मृतदेह मिळाले आहे आणि एक मृतदेह हा तिथं जो टॉवर आहे त्या टॉवरला मिळालेला आहे। त्या घटनेप्रमाणे आमचे जे म्हणजे डे ऑफिसर होते PSI तायडे आणि SC कातडे ते लगेच घटनास्थळी रवाना झाले। त्या पाठोपाठ आमचे API तायडे आणि PSI चव्हाण पण घटनास्थळी रवाना झाले। त्यांनी घटनास्थळाची परिस्थिती बघितली तर एक इसमाचा मृतदेह हा टॉवरला लटकलेला होता, तो मृतदेह त्यांनी काढून घेतला आणि नंतर विहिरीची पाहणी केली असता विहिरीमध्ये एक मुलगी आणि एक छोटा मुलगा आणि एक म्हणजे स्त्री जातीचं प्रेत असे 3 प्रेते मिळून आले। त्यांना सुरक्षितपणे त्यांनी वर काढलेलं आहे आणि नंतर तिथून मर्चुरीमध्ये इथे आणले। ही घातपात आहे की काय? अजून कुठलाही आता या संदर्भामध्ये कुठलंही काही बोलता येणार नाही, कारण सदर हे मर्चुरीमध्ये ठेवलेले असल्यामुळे आणि माननीय वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्यामार्फत जेव्हा तपासणी होईल तर त्यावरच आपल्याला निष्कर्ष काढता येईल। प्राथमिक अंदाज काही? प्राथमिक कुठलाही अंदाज आता वर्तवणं शक्य होणार नाही, कारण जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत कुठलाही अंदाज व्यक्त करता येणार नाही। सर असं हिंदीमध्ये कंटिन्यू आपण कोण आहात? इंद्रायणी संतोष बकालचा भाऊ आहे, माझी बहीण आहे धाकटी। 2 वर्ष अगोदर सुद्धा अशी घटना झाली। संतोषच्या भावानं, सख्या भावानं त्याला किडनॅप करून मेहकरला नेलो
याच्यापासून बॉन्ड लिहून घेतला, कोऱ्या बॉन्डवर यानं सह्या घेतल्या, माझी जमीन राहिली म्हणून. याची जमीन 1 गुंठाही याच्याकडे राहिलेला नाही. 15 वर्ष झाले हा पाहुणा, माझा बहीण आणि माझी भाऊजी हे जमीन वाहत होते. हे 2 महिना झाला, 2 महिने झाले की याला जगून पैसे घेत जाय, नाही तर तुला जीवानं मारतो. पाहुणे बसवत जात जाय, मीटिंग भरवत जात जाय, तू काही राहिलं नाही म्हणलं तरी म्हणे तू जीव घेतो, नाही तर तुला विहिरीत टाकतो, नाही तर विहिरीत भरतो. अशी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे याच्यात 3 जण लोक आहेत. याचा भाऊ, संतोषचा भाऊ, त्याची बायको आणि त्याचं पोरग आणि त्याची सासू, याचे 4 लोक आहेत. यायचं सगळं खरोखर याच्यात हात यायचा. तुमचं म्हणणं आहे की याच्या अगोदरही 4 ते 5 रिपोर्ट त्याच्या नावाचे दिलेले आहेत पोलीस स्टेशन मध्ये. तुमचं म्हणणं हे आत्महत्या नसून घातपातच आहे, 100% घातपात आहे. याच्या अगोदरही 4 ते 5 वेळेस त्याच्या नावाचे स्वतः रिपोर्ट दिलेले आहेत. माझ्या वडिलांनी सुद्धा दिलेला आहे त्याच्या नावाचा रिपोर्ट, माझ्या बहिणीने सुद्धा दिलेला आहे. 8-15 दिवसाच्या अगोदरची गोष्ट ही आहे. ही लय गोष्टी दिवस पण झाले नाहीत. आता 8-15 दिवसा अगोदर तिला मारलं पण त्यानं.